सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने साक्री तहसील कार्यालयावर सत्यशोधक उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। साक्री शहरातील आशापुरी देवी मंदिरापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। शहरातील सुभाष चौक, संतोषी माता चौक, वंजार गल्ली, अहिंसा मार्ग, बस स्थानक रोड, गोल्डी चौक, राष्ट्रीय महामार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। तहसील कार्यालयाजवळ सभा घेण्यात आली। सत्ते की जय हो, लालबावटा की जय, अस कस देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच नारा, 7-12 आदी घोषणा देत शहर दणाणून सोडले होते। यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, वन विभागाचे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकरी, शेतमजूर, स्त्री पुरुषांच्या सत्यशोधक उलगुलान मोर्चाचे मागण्यांच्या निवेदन म्हटले आहे की आदिवासी व इतर जंगलनिवासी वनहक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्कांचा 7/12 द्यावा। सत्यशोधक शेतकरी सभेच्या दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी निघालेल्या नंदुरबार ते मुंबई पायी बिहार महामोर्चाला दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा। आदिवासी वनहक्क दावेदारांची पीक पाहणी 2010 ते 2020 मध्ये होत होती। त्यासाठी रजिस्टर ठेवण्यात आले होते, परंतु गेल्या 3 वर्षापासून पीक पाहणी नोंदणी बंद केली आहे। पात्र व वनहक्क दावेदारांची पीक पाहणीसाठी ॲपमध्ये दुरुस्ती करण्यात यावी व जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ऑफलाईन रजिस्टरवर पीक नोंद करण्याचे आदेश तलाठ्यांना द्यावेत। एकंदरच सर्व रीतसर दावा दाखल केलेल्या वनहक्क दावेदारांचा पीक पेरा तलाठ्यामार्फत स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद करा। अशा पद्धतीचे रजिस्टर आदिवासी विकास विभागाने TRTIच्या मदतीने 2008 सालीच तयार केलेले आहे। ते तलाठ्यांना उपलब्ध करून द्यावे। जिल्हास्तरीय समितीने पुरेशी चौकशी न करता वनहक्क दावेदारांना अपात्र नोटिसा दिल्या आहेत। त्या मागे घेऊन आतापर्यंत कधीही न केलेली प्रत्येक वनहक्क दावेदारांच्या शेतीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी तसेच GPS मोजणी 2010 ते 2018 या काळातील शासन आदेशानुसार GR व सन 2023 माननीय फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासन प्रमाणे आता तरी पूर्ण करावी। एप्रिल 2025 मध्ये साक्री व पिपळनेर फॉरेस्ट रेंजमधील ज्या दावेदारांची GPS मोजणी पूर्ण झाली आहे त्यांना नकाशे देण्यात यावेत आणि कोंडाईबारीसह तालुक्यातील इतर रेंजमधील उर्वरित दावेदारांची मोजणी पूर्ण करावी तसेच प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून अहवाल द्यावा। वनहक्क दावेदारांनी शासकीय यंत्रणाकडून विशेषतः वनखात्याकडून 1972 ते 2006 पर्यंतची वन जमीन स्थिती SRP कारवाई अहवाल, वनपाल डायरी, विविध शासकीय समित्यांचे वनजमीन अतिक्रमणबाबतचे अहवाल, त्या काळात नोंदविलेले वन जमीन कसल्याचे निनावी वन गुन्हे इत्यादी जी माहिती मागवली आहे ती त्वरित देण्यात यावी व पूर्वीच्या निनावी वनगुन्ह्याच्या ठिकाणी आज जमीन खेडणाऱ्यास पात्र करावे। ग्रामसभेसमोर वनहक्क दावा तपासणी कामी हजर न राहता परस्पर जिल्हा पातळीवरील किंवा उपविभागीय पातळीवरील समितीच्या ठिकाणी जाऊन परस्पर वनहक्क दाव्यांवर नमुना प्रपत्र जोडण्याचा वन खात्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे। तो राज्य बेकायदेशीर पडला आहे, परंतु धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तो गैरप्रकार वन कर्मचाऱ्यांमार्फत चालूच आहे। तो बंद करावा। जोडलेले बेकायदेशीर प्रपत्र ग्राह्य न धरता काढून टाकण्यात यावे। वनहक्क दावेदारांना शेतीची विकास कामे करत असताना अडथळे आणणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा। उदा. सपाटीकरण, विहीर, शेततळे, बांधावर झाडे लागवड,
रस्ता, सिमेंट बंधारा, तसेच उदा. पोपट नारायण मासुळे, मौजे हट्टीखुर्द यांच्या मुलास जमिनीवर धमकावून, लागवड केलेल्या फळझाडांची नासधूस करून व कार्यालयात बोलवून डांबून चुकीच्या कागदपत्रांवर सही घेण्याच्या बेकायदेशीर प्रकाराची चौकशी करावी. शेती कसण्यासाठी ट्रॅक्टर इ. साधनांचा वापर केल्याबद्दल वनहक्क दावेदारांना धमकावणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करा. ट्रॅक्टरऐवजी बैलच वापराचे तसा वनखात्याचा आदेश असल्याचे वनकर्मचारी सांगतात. तसे असल्यास वनहक्क दावेदारांना वनखात्याने शेतीसाठी आवश्यक बैल देखभाल खर्चासह पुरवावेत. शिक्षण व नोकऱ्यातील बोगस आदिवासी हटवा. संविधानात्मक आदिवासी यादीतील अनुसूची 5 व 6 मधील हस्तक्षेप बंद करा. सरकारी नोकऱ्यांमध्ये खरे आदिवासींच्या रिक्त जागा भरा आणि धनगर व बंजारासह इतर कोणत्याही समाजाला आदिवासी यादी व आरक्षणात समाविष्ट करू नका. साक्री तालुक्यातील वनहक्क दावेदारांना बेदखल करणाऱ्या गुंड धनगर ठेलारी मेंढपाळांवर कारवाई करा. ज्यामध्ये येथे दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी गुंड धनगर कमलाकर अर्जुन, गोपा, अर्जुन लकडे, बारकू नारायण केसकर इत्यादींनी पारधी आदिवासींवर हल्ला केला. त्यात 3 जण जखमी झाले आहेत. ते दवाखान्यात ॲडमिट होते. त्यातील हल्ल्यात जखमी झालेल्या तसेच हल्लेखोर आरोपीकडून विनयभंग झालेल्या मंदिला बाई हंसलाल भोसले जामदे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला अनेकदा चक्रा मारूनही त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. याबाबत ताबडतोब गुन्हा नोंदविण्यात यावा यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड आर.टी. गावित, कॉम्रेड रणजित गावित, दिलीप गावित, यशवंत माळचे, मेरुलाल पवार, मनसाराम पवार, अशफाक कुरेशी, शिवदास बागुल, गोरख कुवर, रामलाल गवळी, लालाबाई भोये, काळू अहिरे, जितेंद्र पवार, नीलाबाई खंडेकर, पवित्राबाई सोनवणे, धडू माळचे, दिलीप गावित, रमण माळवी, वीरसिंग माळचे, जीवन गावित, दंगल माळचे, राकेश भोसले, दिलीप ठाकरे, निंबाबाई ब्राह्मणे, धनजी बागुल, रवींद्र बागुल, शरद पवार, सुशीला राऊत, उत्तम महिरे, धर्म सोनवणे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं शिष्टमंडळ आता ऑफिसमध्ये बसतो आम्ही आणि त्याच्यावर चर्चा करतो आणि त्याच्यानुसार जी काही कार्यपद्धती आहे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याबद्दलची प्रक्रिया शिष्टमंडळाला सांगण्यात येईल. आपण या ठिकाणी अतिशय शांततेने हा मोर्चा आणलेला आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपण बसलेले आहात. माझा आवाहन आहे की अशाच पद्धतीने या ठिकाणी शांततेने आपला मोर्चा या ठिकाणी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जे काही बाबी या ठिकाणी होतील त्याचं देखील कॉपी शिष्टमंडळाला दिली जाईल आणि त्यानंतर आपण शांततेने या ठिकाणाहून जायचं आहे असं मी या ठिकाणी प्रशासनातर्फे आवाहन करतो.